असतील किंवा शिंदे असेल, अजित पवार असेल यांच्या मागे मतदार नाहीत, त्यामुळे मोदी साहेबांना वारंवार महाराष्ट्र दौऱ्यावर असतो. त्यांना त्यांचं नेतृत्व घरात बसण्यात आनंद असतो. आता जर मोदी साहेब फिरत असतील, लोकांमध्ये जात असतील, तर त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. परंतु घरकोंबडा ज्यांचं नेतृत्व आहे, 2.5 वर्ष घरात त्या ठिकाणी उभवलं, त्यांना कशाच प्रकारची मानसिकता होणार. ज्याचा नेता घरात बसून असतो त्या नेत्याच्या सहकार्याकडून दुसरी कुठली अपेक्षा होऊ शकत नाही. मोदी तर आमचे लोकाभिमुख नेते आहेत आणि त्याच्यामुळं ते फिरत राहणार आणि त्यांचा करिश्मा हा त्या ठिकाणी जर आमच्यासाठी फायद्यात होत असेल तर यांच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की अयोध्येच्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून आता सगळीकडे राजकीय प्रचार केला जातो. म्हणजे काय जर आपण बघाल या ठिकाणी कुठे आमचा झेंडा दिसतोय का सांगा? एकही भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथे आजूबाजूला लावलाय का बघा? इथे मंदिराचे ट्रस्टी आहेत, सर्वसामान्य माणसं आहेत. मोदी साहेबांनी स्वच्छतेचा जो मंत्र दिलाय तो आम्ही राम मंदिराच्या निमित्तानं पूर्ण करतोय. म्हणजे मंदिर म्हणजे केवळ राम मंदिर उभं राहणं नाही, तर स्वच्छता हे सुद्धा देवाचं दुसरं नाव आहे आणि ते काम आम्ही या ठिकाणी स्वच्छतेचं पूजन त्या ठिकाणी करतोय. परंतु आता कुठलाही मुद्दा हाती नसल्यामुळे ज्यांनी हिंदुत्व त्या ठिकाणी वेचीला टांगलंय, ज्यांनी हिंदुत्व सोडून ज्यांनी सातत्याने काँग्रेसची चाटुगिरी केली, त्यांच्याकडून दुसऱ्या अपेक्षा आमच्या असू शकत नाहीत. त्याच्यामुळे ते बडबडत राहो, आम्ही त्या ठिकाणी काम करत राहणार, ही आमची भूमिका आहे. पंतप्रधान महाराष्ट्रात आले तसे त्यांनी मणिपूरला देखील